म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपांच्या बैठकीचा सिलसिला सुरू झाला आहे। मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांवर महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू आहेत असं समजतंय। निवडणुकीमध्ये शिवसेना उभाटाचा 20 ते 22 जागांचा आग्रह आहे आणि काँग्रेसनं 15 ते 17 जागांच्या हट्टावरती अडून असल्याची माहिती आता मिळतेय। त्यामुळे सोमवारी झालेल्या बैठकीतही जागा वाटपाचा तिढा जो आहे तो काही अजून सुटलेला नाहीये। या बैठकीमध्ये विशेषतः मुंबईतील विधानसभेच्या 36 मतदारसंघांना प्राधान्य दिलं गेलंय। मुंबईच्या मतदारसंघातील जागा वाटपावर निर्णय होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जागा वाटपावर चर्चा होणार नसल्याची माहिती ही आता समोर आली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय। विशेष करून मुंबईत ठाकरे गटानं 3 जागा जिंकल्यानं त्यांनी विधानसभेसाठी 20 ते 22 जागांची मागणी केली आहे। तर काँग्रेस एका जागेच्या जोरावरती किमान 15 ते 17 जागांसाठी आग्रही असल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र मुंबईत 7 जागांवर दावा सांगितलाय। विशेष म्हणजे काही मतदारसंघांवर ठाकरे गट व काँग्रेसनंही दावा केल्यानं जागा वाटपाचा तिढा जो आहे